नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट कुबळी धुमगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी विखुरलेल्या स्वरूपाचा असणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी देखील लक्षात घ्यायचं की परभणी जिल्हा झाला, बीड जिल्हा झाला, उस्मानाबाद तसेच नंतर लातूर जिल्ह्यामध्ये सर्वदूर पडणार नाही, जिल्ह्यात उगा 10-12 10-12 ठिकाणी पाऊस पडेल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर पूर्व विदर्भात आणि पश्चिम विदर्भात थोडं पावसाचं प्रमाण जास्त राहणार आहे म्हणून खास करून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी ज्यांचा कांदा काढणी चालू त्यांनी थोडी काळजी घ्यायची, कारण की पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामधल्या जिल्ह्यामध्ये थोडं जास्त प्रमाणात पावसाचं अवकाळी पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात। पण चालू आहे तर त्या शेतकऱ्यांनी काय करा, 5 एप्रिलच्या अगोदर तुम्ही तुमचा कांदा झाकून ठेवा, कारण की राज्यामध्ये 6, 7, 8 दरम्यान मग परत एक अवकाळीचं पाऊस असणार आहे, पण तो ह्या पावसापेक्षा थोडं त्याचं प्रमाण जास्त असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात। त्याचा मेसेज नंतर देण्यात येईल, परंतु शेतकऱ्यांनी एक माहीत असावं म्हणून राज्यात 5 एप्रिलच्या अगोदर तुम्ही तुमचा कांदा झाकून ठेवा, हे देखील सगळ्यांना लक्षात येतं। पण आता हे जे उद्या 29, 30 आणि